तर या पेट्रोल डिझेलच्या दरात 4 दिवसात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। सिन्नरमध्ये पेट्रोलचे दर आज 108 रुपयांच्या पुढे गेलेत। वाहन चालकांसह शेतकऱ्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या 4 दिवसात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे। नव्या दरामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक गणित बिघडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। तर यावेळी पेट्रोल पंपावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। काय येतील शेतकरी मला काय सांगाल की पेट्रोल दर वाढ झाली काय? आता म्हणजे परवडत नाही, पण नाविलाजामुळे कुठंतरी जाणं भागायचे ना। घरात बसून आता काही कामं राहते शेतकऱ्यांना, अन्न नेणं कुठे बी कचू कारवे। आता पेट्रोलचे एवढे भाव झाले, सामान्य माणसानं शेतकऱ्याला पीक नाही, पाणी नाही, पावसाच्या अडचणी राहत्या। एकदा पाऊस झालं तर ते आपत्ती येतं, काही टाइम दुष्काळ पडतो, त्याच्यात या महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, शेतकऱ्यांनी काय करायचं? आता अक्षरशः काही वेळेस नागर जातो वावरामध्ये तर पेट्रोलच्या अडचणी येतात, परवडत नाही। शेती सुद्धा परवडत नाही हल्ली। समजा 4 लिटर डिझेल एका तासाला लागतं, एका मेहनतीला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मेहनतीला लागतं 4। शेतकऱ्यांना पिकवायचं काय आणि भांडवल खर्चायचं काय? म्हणते आपण बघितलं तर अक्षरशः 108च्या पार पेट्रोल गेल्याने अक्षरशः वाहनधारकांना मोठे नाराजीचे सूर यावेळी दिसून येत असून वाढलेली पेट्रोल डिझेल दर वाढ शेतकऱ्यांसह वाहनधारकांना मान्य नसल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, महाराष्ट्र न्यूज, सिन्नर, नाशिक।